केलेले होते. त्यानंतर ट्विट देखील केलं होतं, त्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला होता. नाही बघा, शेवटी वैयक्तिक संबंध टिकवणं किंवा भाऊ म्हणून एकत्र येणं नक्कीच त्याच्यामध्ये काही वाईट वाटायचं कारण नाही किंवा त्याच्यामध्ये कुठला दुसरा समज काढून याचं देखील कारण नाही. अजूनही मला वाटतं राजसाहेबांनी एकदाही असं म्हटलेलं नाही की येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये आम्ही दोघं एकत्र लढू किंवा विचार करू असंही सांगितलेलं नाही. आणि म्हणून मला वाटतं वाढदिवसाकरता शुभेच्छा त्याला जाणं त्याच्यामुळे काही दोघी पक्षाच्या दोघांचे पक्ष एकत्र येणं असा समज काढणं चुकीचं राहील. पण त्याच्यामध्ये त्यांनी असं उल्लेख केला होता की शिवसेना प्रमुख ज्या ट्विटमध्ये इतक्या वर्षानंतर अशा पद्धतीचा उल्लेख होणं आणि नाही ठीक आहे, शिवसेना उभाटाचे ते पक्षप्रमुख आहेत. त्यांना जी अधिकृत मान्यता माननीय कोर्टाने जी दिलेली आहे त्याचे ते पक्षप्रमुख आहेतच ना. म्हणून मला वाटतं त्याच्याने शिवसेना अधिकृत ठीक आहे उद्धवजींची होत नाही. शेवटी जनतेने निर्णय हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या बाजूने दिलेला आहे. ज्यावेळेस 80 उमेदवार जेव्हा निवडणुकीला शिवसेनेचे उभे राहतात आणि 60 निवडून येतात, दुसऱ्या बाजूला उद्धवजींचे 100 उमेदवार उभे राहतात आणि फक्त 20च निवडून येतात, हा निर्णय जनतेने जो दिलेला आहे तो शेवटी सगळ्यांना मान्य करावा लागेल. शिवसेना प्रमुख नाही तर शिवसेना दुसरं प्रमुख म्हटले नाही. मला वाटतं शिवसेना प्रमुख हे फक्त आणि फक्त बाळासाहेबच होते आणि बाळासाहेबच राहतील. त्यांची जागा पक्षप्रमुख शिवसेना प्रमुख म्हणून दुसरं कोणी घेऊ शकत नाही. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःही सांगितलेलं आहे की शिवसेना प्रमुख हे एकच होते, बाळासाहेब ते एकच राहतील. आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेनेची वाटचाल चांगली पुढे घेऊन जात असताना मला वाटतं शिवसैनिकांनी खरं शिवसेना प्रमुख वंदे बाळासाहेबांच्या नंतर त्यांचा वारसा कोणी पुढे घेऊन जात असेल माननीय एकनाथ शिंदे साहेबांनाच मान्यता दिलेली आहे. बघा, त्या रेव पार्टीमध्ये जे कोणी लोक होती त्यांनी कोणी तिथे कायदा मोडीत काढलेला आहे त्यांच्यावरती कायद्यानुसार कारवाई केली जाईल. अशा पद्धतीच्या पार्ट्या ज्या अर्थातच या पार्ट्यांवरती आपण ज्यावेळेला वेगवेगळी कारवाई केली आहे तिथे कुठेही राजकारणाचा प्रश्न नाही. आता जे लोक तिथे सापडले त्यांची कारवाई तर होणारच आहे, तिकडे राजकारण आणण्याचा प्रश्न येईल दिसतंय ना. आज उभाटाच्या माध्यमातून फक्त एकनाथ शिंदे साहेबांच्या असलेल्या सहकार्यांवरती बेछूट आरोप करणं, कुठलेही पुरावे न देता आरोप करणं, फक्त बदनामी करणं, विधिमंडळाचे नियम पाहिजे पुढवून तिथे काही गोष्टी तिथे मांडणं किंवा जनतेसमोर मांडत असताना अर्धवट गोष्टी सांगणं, मला वाटतं हे फक्त बदनामी करण्याचे प्रकार फक्त दिसून वाटेल. उभाटाच आहे ना, दुसरं कोण असणार आहे? कारण थोडी पोटली उठलेला आहे, ते सत्तेमध्ये येऊ शकले नाहीत. उद्धवजी पुन्हा मुख्यमंत्री होणार म्हणून हॉटेल बुकिंग केलेल्यांना घरात बसावं लागलं हे त्यांच्या मनामध्ये असलेलं दुःख आहे. योग्य वेळी योग्य ती कारवाई करेल ना. बघा, त्यांची मागणी जी आहे ही त्यांनी त्यांच्या वरिष्ठांकडे करावी. त्यांच्या पक्षाच्या मेळाव्यामध्ये त्यांनी काय वक्तव्य केली त्याचे आमचं काय देणं घेणं नाही. आज माझे मंत्रिमंडळामधले सहकारी आहेत, आज आम्ही एकत्र काम करत आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये जिल्हा स्तरावरती निर्णय होत असतात. त्यामुळे एका व्यक्तीने केलेल्या वक्तव्यामुळे काही राज्यावर काही निर्णय होत नसतो. प्रत्येक जिल्ह्याची राजकीय परिस्थिती वेगळी असते. आज आमचंही म्हणणं आहे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसेनेची ताकद जास्त आहे, त्यामुळे शिवसेनेने सोबत लढावं ही आमची देखील मागणी आहे. परंतु शेवटी आमचे नेते मंडळी जे काही निर्णय घेतील आमच्याकरता एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश हा अंतिम आदेश असेल. त्यामुळे साहेब जो आदेश देतील त्या आदेशाचं आम्ही पालन करणार.